हॅलो, नमस्कार मंडळी. आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये परत एकदा तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. ते बघू शकता, हे दुपारचं रुटीन आहे. आज गुरुवार आहे. साबुदाणा खिचडी केली होती आणि मुलांना टमॅटो चटणी, चपाती आणि भात. आणि हे बघू शकता, हे संध्याकाळचं रुटीन आहे. थोडं थोडं शेअर केलेलं आहे मी. तर डबे वगैरे असं काही सर्व घासले होते, तांदळाचा पिठाचा डब्बा वगैरे. तर हे ना दळण दिलं होतं करायला, तर दळण काय अजून आणलं नव्हतं. तर हे अगोदरचं होतं ते मी डब्यामध्ये टाकून घेत आहे. आणि मेनू सांगते. आज मुगाच्या डाळीचं वरण करणार आहे. मुगाच्या डाळीचं वरण, भात, भेंडीची भाजी आणि चपाती. साधं सिंपल असं आपलं जेवण ते नेहमीच असतं. तर आजही असंच आहे, साधं सिंपल. जास्त काय मेनू वगैरे नाही. एकच भाजी आणि एकच पातळ भाजी, म्हणजे डाळ आणि सुकी भाजी भेंडीची. तर अशा प्रकारे आजचं जेवण होतं. आणि पीठ वगैरे इथं काढून घेतलेलं आहे. मीठ वगैरे मी अगोदरच ताटात टाकून ठेवलेलं, पण काय काय होतं, विसरून जाते. त्याच्यामुळं ताट काढली का लगेच पण मीठ वगैरे टाकून ठेवते, म्हणजे लक्षात नाही राहिलं तरी गडबडीमध्ये आपलं होऊन जातं. नाही तर मग काय होतं, पीठ काढलं का लक्षात राहत नाही मीठ टाकले की नाही. त्याच्यामुळं मीठ अगोदरच टाकते, कधीच मी नंतर टाकते. आणि हे बघू शकता, इथं आता मी ना कढीपत्ता वगैरे धुवून घेत आहे. कढीपत्ता, मिरची, टॅमॅटो. तर याच्या आता मी डाळ शिजता वेळेस याच्यामध्ये टॅमॅटो आणि हिरवी मिरची घालणार आहे. कधी फोडणीला घालते, तर कधी शिजता वेळेस. तर मुगाची डाळ शिजता वेळेस मिरची आणि टॅमॅटो घातल्यावर छान टेस्ट येते. तुम्ही कोथिंबीर घालू शकता. आणि कुकरमध्ये जर लावणार असाल, कुकरमध्ये एक शिटी करून घ्यायची. खूप छान होती कुकरमध्ये पण शिजवल्याने. पण मला थोडीशीच करायची होती म्हणून मी टोपामध्ये शिजवलेली आहे. टोपात शिजवलेली पण छान टेस्ट येते आणि कुकरमध्ये शिजवलेली पण छान येते टेस्ट. पण कुकरमध्ये एवढंच की एकच शिटी करून घ्यावं लागते आणि टोपात थोडा वेळ लागतो शिजण्यासाठी. तर इथं आता भेंडी मी आता आणि वरचा फेस वगैरे काढत आहे मी, कारण की नाही तर उतू जातो फेस डाळीचा पूर्ण. आणि मग काढून घेते. आणि इथं भेंडी आता त्यांनी भाजी आणलेली आहे, अगोदरच आणून ठेवली होती. तर मी आता वरती घेतलेलं आहे. तर भेंडी वगैरे धुवून घेते आणि 2 ठिकाणी करून घेते चाळणीमध्ये, म्हणजे पाणी वगैरे निथळून नंतर मग भेंडी कापून घ्यायला. आणि व्हिडिओ ताईंनो कसे वाटतात, आवडतात की नाही, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू मग अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. पुढचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा.
आणि बाय बाय तर केलं, पण एक सांगायची विसरले ताईंनो, आज आहे शुक्रवार, आज वटपौर्णिमा आहे. तर प्रत्येक स्त्रीने किंवा महिलांनी उपवास पकडला असेल वटपौर्णिमेचा. तर मीही पकडलेला आहे, पण पूजा वगैरे काही करायची नाही आहे, त्याच्यामुळं पूजा वगैरे नाही केलेली. संध्याकाळी उपवास सोडणार आहे. आणि सर्वांना माझ्या गोडताईंना मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे बघू शकता इथं मी भाजी करत आहे. भाजीमध्ये ना ते मिठाचं आता खाली करायचं आहे, घासायचं आहे. तर ते आता मीठ संपलं आहे त्यातलं, ते शुक्रवारीच मिठाचं घासते आणि त्याच्यात शुक्रवारचं मीठ टाकत असते मी त्या बरणीमध्ये. तर परत एकदा वटपौर्णिमेच्या खूप खूप ताईंना सर्व मैत्रिणींना मनपूर्वक शुभेच्छा. आणि ते बघू शकताय. आणि मुहूर्त आज ताईंनो सकाळचाच होता मला असं वाटतं. तर भरपूर मैत्रिणी किंवा ताईंनी सकाळीच वडाची पूजा केलेली असेल. तर कोणी कोणी उपवास पकडला होता आणि कोणी कोणी पूजा केली जाऊन वडाची, किंवा कोणी घरामध्ये केली, घरात पण करतात. तर घरामध्ये केली ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला मग आता व्हिडिओ एन्जॉय करा.